वडिलांचे पार्थिव घरात तरी लेकीने दिला 10वीचा पेपर. वडिलांच्या निधनाचा आघात सहन करत सोलापूरमधील एका विद्यार्थिनीने 10वीचा पेपर दिला. धनश्री भिकाजी पवार असे या विद्यार्थिनीचं नाव आहे. धनश्रीचे वडील भिकाजी पवार यांचे शुक्रवारी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. घरात शोककळा पसरली. एकीकडे दुःखाचा डोंगर असताना धनश्रीचा 10वीचा पहिला पेपर होता. मुलीचा पेपर बुडू नये आणि वडिलांचे तिच्याबाबतचे स्वप्न अपुरे राहू नये या भावनेतून शाळेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी तात्काळ पुढाकार घेतला. ते स्वतः धनश्रीच्या घरी गेले. नातेवाईकाशी चर्चा करून अंत्यविधी 2 तास पुढे ढकलण्याची त्यांनी विनंती केली. तर धनश्रीला परीक्षेसाठी तयार केले. मुख्याध्यापक माने यांनीच तिला परीक्षा केंद्रावर नेले. पूर्ण वेळ बसणे शक्य नसल्याने परिस्थितीची माहिती शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांना देण्यात आली. शिक्षण अधिकारी जगताप स्वतः केंद्रावर येऊन विद्यार्थिनीला धीर दिला. धनश्रीने 1.5 तास पेपर लिहिल्यानंतर मुख्याध्यापक माने यांनीच तिला सेवक संतोष लोंढे यांच्या वाहनातून अंत्यविधीसाठी घरी आणले. वडिलांच्या निधनाच्या दुःखातही वडिलांच्या निधनाच्या दुःखातही शिक्षणासाठी घेतलेला हा निर्णय आणि शिक्षकांनी दाखवलेली संवेदनशीलता यामुळे नातेवाईक तसेच शाळा प्रशासनाच्या डोळ्यात अश्रू तरळले. धनश्रीच्या धैर्याचे सर्व स्तरातून कौतुक होते आहे. पण या 8-15 दिवसातच ते ॲडमिट पडले आणि आठवड्यामध्ये दवाखान्यात ॲडमिट होतं असं समजलं. डायलिसिस चालू होतं. ICU मधून कालच बाहेर काढलं होतं आणि आज सकाळी त्यांची मयत झाली असं समजलं. किती वय होतं त्यांचं? वय सरासरी 55च्या आसपास असेल त्यांचं. नाव काय वडिलांचं? भिकाजी पवार. आणि मुलीचं? धनश्री भिकाजी पवार. राहायला कुठे? शाळेच्या आमच्या पाठीमागच अवंतीनगर डुप्लेक्समध्ये राहतात. सकाळी कळालं का ते? हा सकाळी कळालं. आणि फॅमिली अजून कोण कोण आहे? तिला 2 मोठे भाऊ आहेत. ही धनश्रीला मोठी वैष्णवी पवार म्हणून मोठी बहीण 12वी कॉमर्समध्ये शिकते सध्या. ती आमच्याच कॉलेजची विद्यार्थिनी, शाळेलाही आमच्या शाळेची विद्यार्थिनी होती. तिचे मोठे 2 भाऊ आहेत, तेही पूर्वी आमच्याच शाळेचे विद्यार्थी आहेत. ही मुलगी आज 10वीला आहे. तुम्ही कन्व्हिन्स केल्यावर सगळे नातेवाईक तयार झाले का? तयार झाली. तिची मानसिकता नव्हती. हा ते साहजिक आहे ना. रडत बसले होते. आई रडते, बाकीचे सगळे नातेवाईक रडते आणि कसं पेपरला जायचं हाही भाग होता. मग मी छत्रपती शिवाजी सेंटरला होतो. त्या ठिकाणावरून दुसऱ्या मी शिक्षकांना माझ्या पाठवलं, रणजित विश्राम जाधव सर. त्यांनी जाऊन कन्व्हिन्स केलं, परंतु ते नव्हती मानसिकता तिची. मला त्यांनी सांगितलं तसं आणि मग मी स्वतः माझे पटकन तिथं घरी गेलो. एक 5 मिनिटात त्यांना समजावून सांगितलं आणि तो मुलगी तयार झाली. आईने तिचं मी सांगितलेलं ऐकलं आणि पटकन मी माझ्या 2 व्हीलरवर घेऊन इथे येऊन पेपरला सोडलं तिला. आईचं नाव विचारून सांगायचं. विचारू